हे राजस्थानच्या जैसलमेर बाडमेर मध्ये ड्रोनचे अवशेष सापडलेले आहेत। भारतीय लष्कराकडून ड्रोनचे अवशेष हे जमा करण्यात आलेत। जैसलमेरच्या बडोदा भागातून अवशेष गोळा करण्यात आलेत। जैसलमेर बाडमेर मध्ये शेकडो ड्रोन हल्ले काल रात्रीच्या सुमारास केल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि ते सगळे अवशेष आता गोळा करण्यात आलेले आहेत। या संदर्भात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रवीण, हे ड्रोनचे अवशेष नेमके कधीचे आहेत हे कळू शकलंय का? गेल्या 3 दिवसांमध्ये 100 पेक्षाही जास्त ड्रोन्स जे आहे ते एका वेळी या ठिकाणी हे 4 जिल्हे जे आहे श्रीगंगानगर असेल, बाडमेर असेल, पोखरण असेल आणि इतर जे मी ज्या ठिकाणी आता उभा आहे बडोदी नावाचं गाव आहे हे जैसलमेर जवळचं आणि या 4ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 100 पेक्षाही जास्त ड्रोन जे आहे ते फेकण्यात आलेले आहे इथे। त्यामुळे आता हे जे ड्रोन्स आहे ह्या ड्रोन्स S-400 या यंत्रणेच्या माध्यमातून न्यूट्रलाइज करण्यात आले आणि त्याचे अवशेष जे आहे ते ठिकठिकाणी पडलेले आहे। या ठिकाणी एक JCB आपण पाहतोय आणि या JCBच्या जवळच ते ड्रोनचं अवशेष जे आहे ते पडलेलं आहे आणि हे अवशेष आता उचलून नेलं जाईल आणि याचे पुरावे जे आहे ते जमा केले जातील, याचं डॉक्युमेंटेशन केलं जाईल आणि अवशेष नंतर नष्ट केले जातील। त्यामुळे RDX असेल किंवा इतर जे त्याच्यामध्ये जे वस्तू वापरल्या गेलेल्या आहे, एक्सप्लोजिव्ह वापरले गेलेले आहे ते सुद्धा चेक केलं जाईल। त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असे अवशेष जे आहे ते जमा केले जात आहेत आणि मिसाईलसुद्धा एक काल सापडलं होतं, ते अर्ध मिसाईल फुटलं होतं आणि अर्ध मिसाईल तसंच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लोजिव्ह जे आहे ते तसंच होतं। त्यामुळे ते सुद्धा आता डिस्पोज ऑफ केलं जात आहे। त्यामुळे शस्त्रसंधीनंतर सुद्धा पाकिस्ताननं आगळीक काही थांबवलेली नाही आहे आणि काल 11:30 ते 12 वाजता रात्री आवाज ऐकू आले आणि ते सुद्धा ड्रोन होते आणि ते ड्रोन सीमेपलीकडून म्हणजे इथून सीमा लागूनच आहे भारत पाकिस्तानची, त्या सीमेवरून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये हे ड्रोन जे आहे हे आले होते। त्यामुळे काल शस्त्रसंधीनंतर 2 ड्रोनचे आवाज जे आहे ते ऐकू आले होते। निश्चितच प्रवीण, त्यामुळे आता या अवशेषांच्या अभ्यासाअंती पुढे काय येतंय ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।